नमस्कार मित्रांनो, मी आहे अजित सर आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हायर सेकंडरी केमो कॅफे. मित्रांनो, या चॅनलमध्ये आपण 11वी-12वी केमिस्ट्रीचे काही महत्त्वाचे टॉपिक्स डिस्कस करतोय. सो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. मित्रांनो, या सेक्शनमध्ये आपण डिस्कस करतोय केमिकल कायनेटिक्स. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे व्हॉट इज द रेट ऑफ रिॲक्शन अँड rate law and rate constant. Today we are going to discuss the order of reaction and the molecularity of elementary reactions. मित्रांनो, आपण डिस्कस करतोय टॉपिक केमिकल कायनेटिक्स आणि त्यामध्ये आता आपण डिस्कस करणार आहोत ऑर्डर ऑफ रिॲक्शन. सो व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन? मित्रांनो, ऑर्डर जी आहे एखाद्या केमिकल रिॲक्शनची ती त्या रिॲक्शनच्या रेट लॉ एक्सप्रेशनवर डिपेंड असते. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक एक्झाम्पल आहे ए रिॲक्ट विथ बी टू गिव्ह प्रोडक्ट. हे एक एक्झाम्पल आहे वेअर ए अँड बी दीज आर दी रिॲक्टंट अँड स्मॉल ए अँड स्मॉल बी दीज आर दी कोएफिशिएंट. ठीक आहे, देन द रेट लॉ इज गिवन बाय, या रिॲक्शनचा रेट लॉ जो आहे तो रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू वाय आहे. ठीक आहे, सो हे जे इक्वेशन आहे ते एक्सपेरिमेंटली डिटरमाइन इक्वेशन आहे, कारण एक्स आणि वाय या व्हॅल्यूज आपण एक्सपेरिमेंटली काय करतो, डिटरमाइन करतो. सो मग ऑर्डर या रिॲक्शनचे का असेल? सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू एक्स प्लस वाय, आणि याला ओव्हरऑल ऑर्डर असं म्हटलं जातं, ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ठीक आहे, आपण एक रिॲक्टंट घेऊन पण एखाद्या केमिकल रिॲक्शनची ऑर्डर डिस्क्राईब करू शकतो. आता इथे रिॲक्टंट दोन आहेत. विथ रिस्पेक्ट टू ए the order of reaction is x and with respect to b the order of reaction is y. ठीक आहे, so this is called order of reaction. ठीक आहे, याला order of reaction म्हटलं जातं, which is equal to the sum of exponent to which the concentration terms are raised in rate law expression. हे जे रेट लॉ एक्सप्रेशन आहे त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्सचे जे एक्सपोनंट आहेत त्यांची काय करायची, सम घ्यायची किंवा ॲडिशन करायची, इज इक्वल टू ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ठीक आहे, सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन इट इज द सम ऑफ द एक्सपोनंट टू विच द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आर राईज इन रेट लॉ एक्सप्रेशन. सो याला म्हटलं जातं ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता आपण काही एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्हॉट इज ऑर्डर ऑफ रिॲक्शन. एक्झाम्पल पहिलं आहे, फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. So twice H2O2 liquid gives twice H2O plus O2 gas. Okay, so the experimental determined rate law, rate is equal to K into concentration of H2O2. हे आपल्याला रेट लॉ एक्सप्रेशन मिळतं. ओके, सो हियर द एक्सपोनंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म इज 1 and therefore the order of reaction is is 1. इथे ऑर्डर किती मिळाली आपल्याला, 1 मिळाली. The reaction is first order. The reaction is फर्स्ट ऑर्डर, कारण काय तर आपल्याला इथे ऑर्डर जी आहे ती 1 मिळाली. जर ऑर्डर थ्रू 2 असली असती तर रिॲक्शन सेकंड ऑर्डर असली असती. त्याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल नंबर 2. ओके, फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन आयोडाइड फ्रॉम H2 गॅस अँड I2. ओके, ही इक्वेशन आहे वेअर वी गिव्ह ट्वाइस हायड्रोजन आयोडाइड. ओके, दिस इज gas. Now the experimentally determined rate law is equal to K into concentration of H2 into concentration of I2. आपल्याला हे रेट लॉ एक्सप्रेशन मिळतं आहे where x is equal to 1 and y is equal to 1. इथे आपल्याला एक्सपोनंट जे आहेत x 1 आहे आणि y
पण 1 आहे. देअरफॉर ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू x प्लस y इज इक्वल टू 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. ओके, thus therefore the reaction is सेकंड ऑर्डर. ओके, त्यामुळे रिॲक्शन आपल्याला सेकंड ऑर्डर मिळते. ओके, सो द ऑर्डर ऑफ रिॲक्शन मे बी इंटिग्रल, फ्रॅक्शनल और झिरो. ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपल्याला इंटिग्रल व्हॅल्यू मिळते किंवा फ्रॅक्शनमध्ये मिळते किंवा काही वेळा ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही झिरो असते. आता त्याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. सो मित्रांनो, हे एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 3. NO2 gas plus carbon monoxide gives NO nitric oxide plus carbon dioxide gas. Okay, now experimentally determine rate law is equal to K into concentration of NO2 raised to 2. Okay, so here there is the rate of reaction is independent on the concentration of carbon monoxide. So आपण इथे असंही लिहू शकतो into concentration of carbon monoxide raised to 0. Order of reaction is, so here 2 plus 0 is equal to 2. So order of reaction is 2. With respect to carbon monoxide, the order of reaction is 0. With respect to carbon, कार्बन मोनॉक्साईड जर घेतला तर त्यानुसार ऑर्डर रिॲक्शनची 0 आहे. आणि कार्बन आणि नायट्रोजन डायऑक्साईड जर घेतला असेल तर त्यावरून रिॲक्शनची ऑर्डर आहे 2. So with respect to nitrogen dioxide, the order of reaction is 2. So this is an example of zero order reaction. Okay, इथे with respect to carbon monoxide. So मित्रांनो, हे एक अजून एक्झाम्पल आहे बघा. अमोनिया डिकम्पोजेस टू गिव्स नायट्रोजन अँड हायड्रोजन in presence of platinum at 1130 Kelvin. Now rate of this reaction is equal to K into concentration of NH3 raised to 0. So this is zero order reaction. The rate of the reaction is independent on the concentration of ammonia. Okay, कारण ज्या गॅसियस फेजमध्ये रिॲक्शन असतात अँड इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट होतात त्या रिॲक्शनचा रेट हा इंडिपेंडंट असतो ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट अँड दिस रिॲक्शन्स आर झिरो ऑर्डर रिॲक्शन. सो इथे बघा, ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज झिरो अँड द रिॲक्शन इज झिरो ऑर्डर. ठीक आहे, सो हे एक एक्झाम्पल आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन्स. ओके, अजून आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 4. ओके, सो हिअर acetaldehyde gives methane plus carbon monoxide. हे एक्झाम्पल आहे. सो द एक्सपेरिमेंटल डिटरमाइन द रेट लॉ. Rate is equal to K into concentration of acetaldehyde raised to 3/2. So here the order of reaction is 3/2. इथे फ्रॅक्शनल मध्ये आपल्याला काय मिळाली, ऑर्डर ऑफ रिॲक्शन मिळाली. सो द ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन मे बी इंटिग्रल, फ्रॅक्शनल और इट मे बी झिरो. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन आपण कशी डिटरमाइन करतो, तर जे आपल्याला एक्सपेरिमेंटल डिटरमाइन रेट लॉ एक्सप्रेशन आहे त्यामध्ये जे एक्सपोनंट आहेत त्यांची काय करतो आपण सम घेतो अँड इट इज इक्वल टू दी ऑर्डर ऑफ रिॲक्शन. नाउ द नेक्स्ट पॉइंट of our discussion is molecularity of elementary reaction. Molecularity of elementary reactions. So what is elementary reactions? आधी elementary reactions म्हणजे काय ते आपण बघू आणि नंतर त्यांची मोलॅक्युलरिटी डिटरमाइन करू. ठीक आहे, पण त्याआधी कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे काय? कॉम्प्लेक्स रिॲक्शन. व्हॉट इज कॉम्प्लेक्स रिॲक्शन? अ रिॲक्शन दॅट टेक्स प्लेस इन अ सिरीज ऑफ स्टेप्स. जी रिॲक्शन
सिरीज ऑफ स्टेप्समध्ये होते अशा रिॲक्शनला आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे लिहितोय मी, मिथेन रिॲक्ट विथ क्लोरीन टू गिव्स डायक्लोरोमिथेन प्लस HCl, ट्वाइस HCl. ओके, सो रिॲक्शन बॅलन्स करतो इथे 2 येणार अँड ओके, सो रिॲक्शन बॅलन्स आहे. नाउ दिस रिॲक्शन कॅन बी टेक्स प्लेस इन 2 डिफरंट स्टेप्स. ही रिॲक्शन 2 वेगवेगळ्या स्टेप्समध्ये होऊ शकते बघा. सो स्टेप नंबर 1 आहे CH4 गॅस रिॲक्ट विथ Cl2 टू गिव्स CH3Cl प्लस HCl. ठीक आहे, ही अशी रिॲक्शन होऊ शकते. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये दॅट मिथाइल क्लोराइड CH3Cl रिॲक्ट विथ क्लोरीन टू फॉर्म CH2Cl2 डायक्लोरोमिथेन प्लस हायड्रोजन क्लोराइड. ठीक आहे, सो this chemical reaction is a complex reaction because it takes place in 2 different steps. ही रिॲक्शन कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे कारण या 2 स्टेपमध्ये ती रिॲक्शन होऊ शकते आणि म्हणून ती कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. नाउ complex reactions consist of series of steps which are elementary reactions. कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये ज्या सिरीज ऑफ रिॲक्शन्स असतात त्या प्रत्येक रिॲक्शन किंवा ती प्रत्येक रिॲक्शन ही एलिमेंटरी रिॲक्शन असते. ही एलिमेंटरी रिॲक्शन आहे, ही पण एलिमेंटरी रिॲक्शन आहे. सो व्हॉट आर एलिमेंटरी रिॲक्शन? ज्या रिॲक्शन सिंगल स्टेप्समध्ये होतात आणि ज्याचं आपण पुन्हा सिम्पलियर केमिकल रिॲक्शनमध्ये ब्रेकिंग करू शकत नाही अशा रिॲक्शन्सना एलिमेंटरी रिॲक्शन असं म्हटलं जातं. So a reaction that takes place in a single steps which cannot be broken down further into simpler chemical reaction is called elementary reaction. त्यामुळे ही elementary reaction आहे कारण ती एका सिंगल स्टेप्समध्ये होते आणि ह्याचं आपण पुन्हा एखाद्या सिम्पलियर केमिकल रिॲक्शनमध्ये ब्रेकिंग करू शकत नाही. ठीक आहे, सो दिस आर नोन ॲज एलिमेंटरी रिॲक्शन. आता अजून काही आपण एलिमेंटरी रिॲक्शनचे एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल, ओझोन gas decomposes into oxygen gaseous atom. So this is elementary reaction. Then C2H5 ethyl iodide gives C2H4 plus hydrogen iodide. So these 2 reactions are elementary reaction. ही एक elementary reaction आहे, ही पण elementary reaction आहे कारण त्या सिंगल स्टेप्समध्ये होतात. त्याच्या आपल्याला सिरीज ऑफ स्टेप्स मिळत नाहीत किंवा सिरीज ऑफ रिॲक्शन्स मिळत नाहीत. जर मिळाल्या असत्या तर त्यांना आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन असं म्हटलं असतं आपण. ठीक आहे, सो ज्या रिॲक्शन सिंगल स्टेप्समध्ये होतात आणि ज्या रिॲक्शन आपण सिम्पलियर केमिकल रिॲक्शनमध्ये ब्रेक करू शकत नाही अशा रिॲक्शन्सना एलिमेंटरी रिॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे, सो अजून आपण एक्झाम्पल लिहू. O2 plus oxygen gas gives O3 gas. Okay, ozone gas. So this is also an elementary reaction. So what is elementary reaction? A reaction that takes place in a single step and which cannot be broken down further into simpler chemical reaction is called an elementary reaction. Okay, so now molecularity of elementary reaction. So what is molecularity of elementary reaction? आपण आता इथे एक रिॲक्शन घेऊ. This is an elementary reaction. Okay, so molecularity of elementary reaction is nothing but the number of reactant molecule. Okay, इथे किती reactant molecule आहेत? So इथे एक reactant molecule आहे. So the molecularity of this elementary reaction is 1. Molecularity किती आहे? 1 आहे and therefore the reaction is unimolecular.
त्यामुळे या रिॲक्शनला युनिमोलेक्युलर रिॲक्शन असं म्हटलं जातं. एक रिॲक्टंट मोलेक्युल आहे त्यामुळे त्याला युनिमोलेक्युलर म्हटलंय. समजा हीच रिॲक्शन अशी असेल, दिस इज ऑल्सो अन एलिमेंटरी रिॲक्शन. ही सुद्धा एक एलिमेंटरी रिॲक्शन आहे विच टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप्स अँड विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन फर्दर इंटू सिम्पलियर केमिकल रिॲक्शन. नाउ हियर देर आर टू रिॲक्टंट मोलेक्युल्स. One is ozone and another is oxygen gaseous atom. So there are two reactant molecule, so molecularity is 2 and the reaction is bimolecular. Reaction is bimolecular. So molecularity is nothing but it is the number of reactant molecule present in elementary reaction. So on the basis of the number of reactant molecules, elementary reactions are classified into unimolecular, bimolecular, termolecular, tetramolecular and so on. ठीक आहे. सो जेव्हा केव्हा तुम्हाला मोलेक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन विचारतील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे की जे रिॲक्टंट मोलेक्युल्स आहेत ते काउंट करायचे आहेत. ठीक आहे. सो रिॲक्टंट मोलेक्युल काउंट केल्यानंतर तुम्हाला मोलेक्युलरिटी मिळेल. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. ट्वाइस NO2 गॅस गिव्स NO गॅस प्लस O2 गॅस. ओके. So this is an also elementary reaction. ही सुद्धा elementary reaction आहे and the molecularity of elementary reaction is 2. इथे 2 reactant molecules आहेत त्यामुळे molecularity is 2 and the reaction is bimolecular. Reaction कोणती आहे? Bimolecular reaction आहे. So we have to count the number of reactant molecule in elementary reaction to identify the molecularity of elementary reaction. ठीक आहे. सो मित्रांनो आपण आता डिस्कस करतोय ऑर्डर अँड मोलेक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शनची आपण ऑर्डर आणि मोलेक्युलरिटी काय करू शकतो? डिटरमाइन करू शकतो. ऑर्डर जर डिटरमाइन करायची असेल तर आपल्याला रेट लॉ एक्सप्रेशन पाहिजे. रेट इज इक्वल टू के इंटू, आपण जनरल घेऊ, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ R⁻⁴ इंटू B⁻Y. ही समजा एलिमेंटरी रिॲक्शन असेल आणि त्याचं रेट लॉ एक्सप्रेशन असेल तर ऑर्डर काय असणार? ऑर्डर इज इक्वल टू X + Y. ऑर्डर आपण काढत असताना या एक्सपोनंटची काय करणार? ॲडिशन करणार फॉर एलिमेंटरी रिॲक्शन. अँड मोलेक्युलरिटी इज इक्वल टू number of reactant molecules. नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्युल्स. जेवढे रिॲक्टंट मोलेक्युल असतील ते मोलेक्युल म्हणजे मोलेक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. आता यातलं रिलेशन काय ते बघू आपण. एक एक्झाम्पल घेतोय. O3 गिव्स O2 प्लस ऑक्सिजन गॅसियस ॲटम. ओके. ही एक एलिमेंटरी रिॲक्शन आहे. So experimentally determine rate law for this reaction is. आपण एक्सपेरिमेंटली जर रेट लॉ डिटरमाइन केला तो आपल्याला असं मिळेल. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3⁻⁴. इथे मी लिहित नाही 1. सो हियर द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज 1. म्हणजेच रिॲक्शन कोणती आहे? फर्स्ट ऑर्डर आहे. रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. Now what is the molecularity? Molecularity is equal to number of reactant molecule. Molecularity किती येणार? 1 येणार. is equal to म्हणजेच काय? It is unimolecular.
युनिमोलेक्युलर रिॲक्शन कोणती आहे? युनिमोलेक्युलर आहे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊ. O3 ozone plus oxygen gaseous atom gives twice O2 gas. ठीक आहे. नाव आता याचं जर रेट लॉ आपण डिटरमाइन केला एक्सपेरिमेंटली, तर रेट लॉ येतो आपल्याला, किंवा रेट लॉ मिळतो. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन गॅसियस ॲटम. So here order is equal to, here x is equal to 1, y is equal to 1. So 1 plus 1 is equal to 2. So this is second order reaction. रिॲक्शन कोणती मिळाली आपल्याला? सेकंड ऑर्डर मिळाली. आता मोलॅक्युलरिटी इज इक्वल टू, मोलॅक्युलरिटी आपण कशी डिटरमाइन करणार? नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्युल. इथे एक ओझोन मोलेक्युल आहे आणि एक ऑक्सिजन गॅसियस ॲटम आहे. जरी मोलेक्युल म्हटलं तरी मी रिॲक्टंट किती आहेत ते काउंट करणार. ठीक आहे. सो इथे एक रिॲक्टंट आहे, ओझोन आहे, आणि इथे ऑक्सिजन गॅसियस ॲटम आहे. सो देर आर 2 रिॲक्टंट मोलेक्युल्स. सो मोलेक्युलरिटी इज 2. म्हणजेच कोणती रिॲक्शन आहे? इट इज बाय मोलेक्युलर रिॲक्शन. ओके. सो बाय मोलेक्युलर रिॲक्शन. आता या 2 रिॲक्शनवरून तुमच्या लक्षात येईल, जर ऑर्डर फर्स्ट असेल तर ती युनिमोलेक्युलर रिॲक्शन असणार आहे, जर ऑर्डर सेकंड असेल तर ती बायमोलेक्युलर रिॲक्शन होते. सो या 2 रिॲक्शनवरून असं आपल्या लक्षात येते की युनिमोलेक्युलर रिॲक्शन्स आर फर्स्ट ऑर्डर, बायमोलेक्युलर रिॲक्शन्स आर सेकंड ऑर्डर, किंवा टर्म मोलेक्युलर रिॲक्शन्स आर थर्ड ऑर्डर, बट द कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. याचा अर्थ काय? तर ज्या काही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असतील त्या युनिमोलेक्युलर असतीलच हे सांगता येत नाही. ज्या काही सेकंड ऑर्डर रिॲक्शन असतील त्या बायमोलेक्युलर असतीलच हे सांगता येत नाही. पण बायमोलेक्युलर रिॲक्शन ह्या सेकंड ऑर्डर असतात, युनिमोलेक्युलर रिॲक्शनच्या फर्स्ट ऑर्डर असतात. त्याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ. हे इथे एक्झाम्पल आहे हायड्रोलिसिस ऑफ इथाइल ॲसिटेट. ओके. इन दिस हायड्रोलिसिस वॉटर इज यूज ॲज अ सॉल्वंट. इथे आपण वॉटर हा सॉल्वंट वापरला आहे. सो द रेट ऑफ रिॲक्शन इज फाउंड टू बी डिपेंड्स ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथाइल ॲसिटेट ओनली. सो द रेट लॉ इज इक्वल टू, किंवा रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथाइल ॲसिटेट रेस टू 1. आता इथे पॉवर 1 आहे. सो द ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर, त्यामुळे आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मिळाली. बट द रिॲक्शन इज बायमोलेक्युलर. रिॲक्शन कशी आहे? बायमोलेक्युलर आहे, बरोबर ना, कारण 2 रिॲक्टंट मोलेक्युल आहेत, त्यामुळे रिॲक्शन ही बायमोलेक्युलर आहे. याचा अर्थ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ही युनिमोलेक्युलर असेल सांगता येत नाही, ती बायमोलेक्युलर आपल्याला मिळाली. लक्षात आलं ना. पण युनिमोलेक्युलर रिॲक्शन इज ऑलवेज फर्स्ट ऑर्डर, बट फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज नॉट ऑलवेज युनिमोलेक्युलर, इट मे बी बायमोलेक्युलर. इथे ती युनिमोलेक्युलर होती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, पण इथे ती बायमोलेक्युलर आहे. म्हणजेच तुम्ही असं सांगू शकत नाही की फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ही युनिमोलेक्युलरच असेल, हे सांगता येत नाही. पण युनिमोलेक्युलर रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर असणार आहे. ओके. बायमोलेक्युलर रिॲक्शन ही सेकंड ऑर्डर असणार आहे. पण सेकंड ऑर्डर रिॲक्शन ही बायमोलेक्युलर असेलच हे सांगता येत नाही, ती ट्रायमोलेक्युलर टर्मोलेक्युलर असेल किंवा ती युनिमोलेक्युलर पण असू शकते. ठीक आहे. So this is about the order and molecularity of elementary reaction. So हे एक एक्झाम्पल आहे हायड्रोलिसिस ऑफ इथाइल ॲसिटेट. ओके. सो हायड्रोलिसिस ऑफ इथाइल ॲसिटेट गिव्स acetic acid and ethanol. Now the rate of the reaction is found to be depends on the concentration of ethyl acetate only. ओके. रेट जो आहे रिॲक्शनचा तो फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथाइल ॲसिटेटवर डिपेंड आहे. इट इज इंडिपेंडंट ऑन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. ओके. नाउ दिस रेट इज डिपेंड्स ऑन ओनली वन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथाइल ॲसिटेट.
ठीक आहे. सो रेट इक्वेशन आपल्याला मिळेल, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ इथाइल ॲसिटेट रेस टू 1. सो ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज ऑर्डर इज इक्वल टू 1. आपल्याला ऑर्डर जी आहे ती रिॲक्शनची 1 मिळाली. सो इट इज फर्स्ट ऑर्डर. रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर, बट द मोलॅक्युलरिटी इज 2. मोलॅक्युलरिटी किती आहे? 2 आहे, कारण इथे वॉटर मोलिक्यूल आणि इथाइल ॲसिटेट हे 2 रिॲक्टंट मोलिक्यूल पार्टिसिपेट होत आहेत. and therefore the molecularity is 2. so the reaction is bimolecular. म्हणजेच फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ही कशी आहे? बायोमोलिक्युलर आहे. लक्षात येते ना? सो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज बायोमोलिक्युलर. सो फर्स्ट ऑर्डर ही युनिमोलिक्युलर असेल हे सांगता येत नाही. तसंच सेकंड ऑर्डर रिॲक्शन ही बायोमोलिक्युलर असेलच हे सांगता येत नाही, पण बायोमोलिक्युलर रिॲक्शन ही सेकंड ऑर्डर असते, युनिमोलिक्युलर रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर असते. ठीक आहे. सो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ही युनिमोलिक्युलर असेल हे सांगता येत नाही, आपल्याला इथे ती बायोमोलिक्युलर मिळाली. लक्षात येते? सो दिस इज अबाउट द मोलॅक्युलर ऑर्डर अँड द मोलॅक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. There are number of chemical reactions which are complex reaction takes place in a series of elementary reactions. केमिस्ट्रीमध्ये बऱ्याचशा केमिकल्स रिॲक्शन ज्या आहेत त्या कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहेत, ज्या सेरीज ऑफ एलिमेंटरी स्टेप्समध्ये होतात. ओके. वन ऑफ दी स्टेप्स इन द कोर्स ऑफ दिस रिॲक्शन्स इज स्लोएस्ट अँड दॅट डिटरमाइन्स द रेट ऑफ रिॲक्शन. आता ह्या सिरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये एक रिॲक्शन ही स्लो असते आणि त्या रिॲक्शनवर रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो. ठीक आहे. किंवा त्या स्टेपवर रिॲक्शनचा रेट डिटरमाइन असतो आणि त्याला म्हटलं तर रेट डिटरमाइनिंग स्टेप. ठीक आहे. आपण ही एक रिॲक्शन घेऊ. ट्वाइस NO2Cl गॅस गिव्स ट्वाइस NO2 गॅस प्लस Cl2 गॅस. नाउ दिस इज अ कॉम्प्लेक्स रिॲक्शन. ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. टेक्स प्लेस इन 2 डिफरंट स्टेप्स. पहिली स्टेप आहे NO2Cl गॅस गिव्स NO2 गॅस प्लस Cl. ओके. आणि दुसरी स्टेप आहे NO2Cl प्लस Cl गिव्स NO2 plus NO2 gas here plus Cl. Okay, Cl2. ठीक है, this gas. So here in these two chemical reaction or two elementary reaction, this is slow step and this is a fast step. So this step determine the rate of chemical reaction. So या step वर रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. आता याची ओव्हरऑल रिॲक्शन आपण जर घेतली असेल तर हे इंटरमिडिएट कॅन्सल होणार किंवा ह्या ज्या स्पेसिस आहेत त्या दोन्ही कॅन्सल होतील आणि आपल्याला फायनल रिॲक्शन मिळेल किंवा ओव्हरऑल रिॲक्शन मिळेल ट्वाइस NO2Cl गिव्स ट्वाइस NO2 प्लस Cl2 gas. So this is the overall reaction. Okay. Now the first step being slowest step, then the second, and therefore it is rate determining step. ही rate determining step आहे. ओके. नाव आता याचं आपण रेट डिटरमाइनिंग रेट जर कॅल्क्युलेट केला असेल, सो रेट इज इक्वल टू आपल्याला रेट एक्सपेरिमेंटली मिळतो के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. ओके. सो देअरफोर द रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. आता इथे ह्या कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी पॉवर आहे ती 1 आहे. देअरफोर रिॲक्शन इज फर्स्ट ऑर्डर. ओके. रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर आहे. आता या केमिकल रिॲक्शनमध्ये ही Cl स्पेसिस फॉर्म होते पहिल्या स्टेपमध्ये आणि दुसऱ्या स्टेपमध्ये ती काय होते, कंझ्युम केली जाते. सो सच अ स्पेसिस विच फॉर्म इन फर्स्ट रिॲक्शन अँड कंझ्युम इन द अनदर रिॲक्शन किंवा सक्सेसिव्ह रिॲक्शन किंवा स्टेप्स इज कॉल्ड रिॲक्शन इंटरमिडिएट. त्याला रिॲक्शन इंटरमिडिएट असं म्हटलं जातं. सो Cl इज हिअर
रिॲक्शन इंटरमिजिएट. CLA कसं आहे, रिॲक्शन इंटरमिजिएट आहे. ते एका स्टेपमध्ये फॉर्म होतं आणि सक्सेसिव्ह स्टेपमध्ये काय केलं जातं, कंझ्युम केलं जातं. ओके, सो दिस इज कॉल्ड रिॲक्शन इंटरमिजिएट. सो दिस इज अबाउट the molecularity of elementary reactions. So up till now we have discussed order of chemical reaction and the molecularity of elementary reaction, and in between we have learned what are elementary reaction and the complex reaction. So मित्रांनो, इथे आपण स्टॉप करतोय. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.